शब्दस्तंभ न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। पुणे हडपसर सय्यदनगर येथील महिलेची न्यायालयात धाव, घरात घुसून मारहाणीचा आरोप। ॲडव्होकेट साजिद शाह यांच्या मार्फत मेहरबान कोर्टात तक्रार दाखल। हडपसर सय्यदनगर येथे राहते। तस्लीम शौकत शेख माझं नाव, माझ्या मुलाचं नाव अशरफ। यांनी आमच्यावर अत्याचार केले। कोणी अत्याचार केले? सय्यद इस्माईल सय्यद, अम्मार सय्यद, बिलाल सय्यद यांनी अत्याचार केले। आम्हाला मारले, आम्हाला मारून तोडून त्यांनी आमची गाडी पण फोडली, कॅमेरे पण फोडले। घरात घुसून माझे दागिने घेतले, पैसे घेतले। आम्हाला आता पण धमकी देतात तर तुला मारून टाक, सय्यदनगर सोडून टाक। ताई भावनिक झालेले आहेत। आपण त्यांच्या ॲडव्होकेट साजिद शाह यांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ। मी ॲडव्होकेट SB शाह, मी या पीडित महिलेतर्फे मेहरबान कोर्टात केस दाखल केलेली आहे। रमजानच्या पवित्र महिन्यात मार्च 2025 मध्ये काही गुंड लोक व इतर लोकांनी या महिलांच्या घरात घुसून बेकायदेशीरपणे घरात घुसून यांच्या सगळ्यांवर हल्ला केला, यांना बेदम मारहाण केली, यांच्या घराचे CCTV कॅमेरे फोडले, तसेच यांची गाडी फोडली, घरातून रोकड इतर दागदागिने हे सगळे चोरीस नेले, असे आरोप या महिलेने केलेले आहे। आम्ही संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तसेच माननीय पोलीस आयुक्त पुणे यांना लेखी तक्रारी देऊन देखील संबंधित पोलिसांनी आरोपींवर काही कारवाई केली नाही। म्हणून नाईलाजास्तव मी ॲज अ ॲडव्होकेट यांची केस मेहरबान कोर्टात दाखल केलेली आहे। सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना देखील सदरचे आरोपी परत यांच्या घरी जाऊन यांना धमक्या देत आहे व यांना सांगत आहे की तुम्ही सय्यदनगर हडपसर सोडून निघून जा, नाहीतर तुम्हाला तुमच्या जीवाचे आम्ही बरे वाईट करू। याबाबत देखील आम्ही माननीय पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार दिलेली आहे। आमची एवढी मागणी आहे, संबंधित पोलिसांनी आरोपींवर योग्य ती कारवाई करून व त्यांच्यावर गुन्हे दाखल करून या पीडित महिलेला न्याय द्यावा, ही आमची विनंती आहे संबंधित पोलिसांना।